दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिकमधून उमेदवारी लढण्यासाठी आता महंत देखील स्पर्धेत उतरले। पाहूया ही विशेष बातमी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। नाशिक लोकसभेच्या स्पर्धेमध्ये आता महंतांनी देखील उडी घेतली आहे। त्र्यंबकेश्वर मधील 10 आखाड्यांनी एकत्र येत हा उमेदवार दिलाय। सोमेश्वरानंद सरस्वती महाराज हे लोकसभेच्या मैदानात उतरले। श्रीराम शक्तीपीठाचे सोमेश्वरानंद सरस्वती यांनी पत्रकार परिषद घेत महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांची उमेदवारी जाहीर केली आहे। त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने सिद्धेश्वरानंद सरस्वती यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याचा दावा करण्यात आला। साधू महंतांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, त्यांनाही लोकशाहीने आधार दिलाय। निवडणुकीच्या आखाड्यात आधीच उतरलेले शांतिगिरी महाराज यांच्याशी आम्ही वार्तालाप करणार असल्याचं या पत्रकार परिषदेच्या दरम्यान स्पष्ट करण्यात आलं। गेल्या काही वर्षात साधू महंतांच्या बाबत कुठलाही विकास झाला नाही, त्यामुळे आम्हाला प्रतिनिधित्व करायचं अशी भूमिका यावेळी घेण्यात आली। याबाबत श्रीराम शक्तीपीठाचे महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती, निरंजन आखाड्याचे उमेदवार महंत सिद्धेश्वर सरस्वती आणि आनंद आखाड्याचे गणेशानंद महाराज यांनी आपली मतं व्यक्त केली। एव्हरीथिंग चेंजेस, नथिंग रिमेन्स विदाउट चेंज. चेंज युअर थॉट, यू चेंज युअर वर्ल्ड. याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत तुम्ही म्हणजे निसर्गाचा नियम आहे की काळानुरूप बदलत असतो, मग तो बदल घडवण्यासाठी आम्ही म्हणजे श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीने का होईना किंवा स्वामीजींच्या वतीने का होईना किंवा आखाडा परिषदेच्या वतीने म्हणा की त्यांनी मला हे सुचवलं। आणि जोपर्यंत आपल्या मनामध्ये एखादा विचार येत नाही बदल करण्याचा, आणि जोपर्यंत आपण बदल घडू शकत नाही, जर आपल्या मनामध्ये विचार आला आपण बदल घडवला पाहिजे, आणि तो बदल घडल्यानंतर आपण जग पण घडवू शकतोय। जसं की आपल्याला समाजामध्ये काम करायचं आहे। बघा, समाजामध्ये काम करत असताना आम्ही गेल्या 15 वर्षापासून आरोग्य असेल, शिक्षण असेल, पर्यावरण असेल, या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करत आहे। आरोग्याचा संदर्भ घेतला तर आपला हा पूर्ण तहसील हा जो आहे आदिवासी भाग आहे। या आदिवासी भागामध्ये कुपोषणाचा विळखा पसरलेला आहे। या आदिवासी भागाकडे कोणताही व्यक्तिमत्व जे असेल, नाव घेण्यापेक्षा आपण एखादा व्यक्ती म्हणू की ते इकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। मग विकासाची गंगा इकडे ह्या भागात का नको? तर हा भाग ट्रायबल आहे किंवा आदिवासी भाग आहे म्हणून आपण इकडे विकासाकडे नाही बघितलं पाहिजे का? हा मनामध्ये लोकांच्या संभ्रम निर्माण झालेला आहे, आणि तो संभ्रम निर्माण दूर करण्यासाठी आम्ही श्रीराम शक्तीपीठ संस्थांच्या वतीने यावेळेस नाशिक लोकसभा 2024 लढवण्याचा विचार केलेला आहे, आणि त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करत आहोत। पक्ष असल्याच्या नंतर त्याला स्टँड असतो, आणि त्या पक्षाने त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी रचना केली असते, आणि त्यांचे कार्यकर्ते असल्यामुळे ना प्रत्येक ठिकाणी ते कामाला लागतात आणि प्रत्येक पक्षाचं काम करत असतो। आम्हाला श्री गणेशाई इथून सुरुवात आहे आमची, की आम्हाला सुरुवात कशी करायची। सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, मला विशेष आनंद होतोय माझा अंतःकरण आपल्यासमोर एक्सप्लेन करत असताना, की पहिल्या प्रथम तर देशाला संविधान आहे, आणि आपला भारत हा लोकशाहीमध्ये जगत आहे, आणि लोकशाहीसाठी मला असं वाटतं की आज पत्रकार परिषद आहे। मी माझं सगळं प्रचार आणि प्रसार करण्याची रूपरेषा कशी आहे मी एक्सप्लेन करत आहे। सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आता आम्हाला इथून श्री गणेशाय करायचं आहे, इथून सुरुवात आमची करायची। जास्त जसं पाहिजे तसं कार्य आमच्यापर्यंत आलेलं नाहीये। बाकी सामाजिक कार्य, व्यापक कार्य त्यांचं आहे, विश्वस्तरावर ते कार्य आहे, त्या कार्याला आम्ही मानतो किंवा त्या कार्याला आमचाही त्यांना सपोर्ट आहे। परंतु जे कार्य नाशिक जिल्ह्यासाठी, साधू समाजासाठी किंवा हिंदुत्वासाठी किंवा जे नाशिकला प्रॉपर पाहिजे होतं ते झालेलं नाही, असं आम्हाला कुठेतरी खंत वाटते। म्हणूनच आम्ही आमचा योग्य प्रतिनिधी किंवा योग्य सदस्य पाठवण्याचा सगळं परिषदेने विचार करून हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता यंदाचा निवडणुकीचा आखाडा चांगलाच रंगणार आहे असं दिसून येत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद।